दुपारचे 12 वाजायला आले होते. बाबा तर कामावर निघून गेले होते. ते रात्री उशिराच घरी यायचे. आता मी कधीपासून या प्रतीक्षेत होतो की कधी आई कामावर जाते, जेणेकरून आज मला सत्य समजेल. जेव्हापर्यंत मला खरं काय आहे हे समजणार नव्हतं, तेव्हापर्यंत माझ्या मनाला शांतता लाभणार नव्हती. आणि मला माहीत देखील नव्हतं की जसा मी विचार करत आहे खरंच तेच सत्य होतं की तो फक्त माझा एक भ्रम होता. कामावर जाण्यासाठी आई पटापट घराची साफसफाई करत होती. काल रात्री आलेल्या वादळामुळे पूर्ण घरामध्ये फक्त धूळ पसरली होती आणि पूर्ण घर सुकलेल्या पानांनी भरलेलं होतं. माझी सावत्र बहीण पल्लवी, जी आईच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी होती, ती देखील आईला मदत करत होती. ती देखील आईप्रमाणे अगदी शांतपणे काम करत होती. काम झाल्यावर आई निघून गेली होती. ती निघून जाताच माझी सावत्र बहीण पल्लवी आतून तेलाची बॉटल घेऊन आली आणि मला इशाराने तिच्या जवळ बोलवलं. तेव्हा मी शांतपणे तिच्या जवळ जाऊन बसलो. जेव्हा आम्ही दोघे बहीण भाऊ घरामध्ये एकटेच असायचो, तेव्हा बहीण बोलायची की ये, मी तुझ्या डोक्याची मालिश करून देते. जशी ती तो तेल माझ्या डोक्यावर लावायची आणि मालिश करायची, तशी मला गाढ झोप लागायची. सुरुवातीला तर मला असं वाटलं की कदाचित मालिशमुळे मला आराम मिळतो आणि म्हणूनच मी मालिशनंतर झोपून जातो. परंतु एक अशी गोष्ट होती जी मला खूप परेशान करत होती. याबद्दल मी कोणाला काही सांगितलं नाही, कारण की त्यामुळे सर्वांनी मला वेड्यात काढलं असतं. जेव्हा मला जाग यायची तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. असं वाटायचं जणू काही कोणी माझी आंघोळ घातली आहे किंवा माझे कपडे बदलले आहे. परंतु मी तर झोपून जायचो. मग हे सर्व कसं होत असेल? सुरुवातीला तर मी हा सर्व माझा भ्रम आहे असंच समजत होतो. परंतु जसजसे दिवस निघून जात होते, माझा तो संशय वाढतच चालला होता. मला सारखे असेच वाटत होते की मला नक्कीच नशेचे औषध देऊन बेशुद्ध केलं जात होतं आणि जेव्हा मी उठायचो तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. पण मला हे समजत नव्हतं की हे सर्व करत कोण होतं, कारण घरामध्ये आम्हा दोघा बहीण भावाशिवाय कोणीच नसायचं आणि नाही कोणी ये-जा करायचं. आणि माझा एवढा तर विश्वास होता की माझी बहीण पल्लवी तर हे असं वागू शकत नाही. मग कोण होता जो हे सर्व करत होता? मी खूप वेळा याबद्दल माझ्या बहिणीला विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझी बहीण बोलायची की तू आंघोळ करून हेच कपडे घालून झोपला होतास, तू आता खूप विसराळू झाला आहेस, असं म्हणत ती माझ्या हातावर पैसे देत विषय बदलवण्याचा प्रयत्न करायची. माझ्या बहिणीच्या या वागण्यावर मला तर खूप राग यायचा. परंतु तेव्हा आम्ही शांतच बसायचो. परंतु मी आता लहान मुलगा राहिला नव्हतो की ज्याला पैसे देऊन गुंडाळला जाऊ शकेल. मी आता 16 वर्षांचा होतो. मला सर्व काही चांगल्या प्रकारे समजत होतं आणि ही एकच गोष्ट मला खूप हैराण करत होती की माझ्या बेशुद्धपणामध्ये कोण माझे कपडे बदलतो आणि माझी आंघोळ देखील घालतो. मी लहानपणापासूनच खूप लाजाळू मुलगा होतो. मी तर लहानपणी देखील कोणासमोर कपडे चेंज करायचो नाही. मग आता तर मी तरुण झालो होतो. त्या दिवशी मी मसाज करणारा तेल बदलला होता आणि जेव्हा माझी बहीण माझ्या डोक्याची मालिश करू लागली तेव्हा मी झोपण्याचं नाटक केलं होतं. आता काही वेळच झाला होता की माझ्या बहिणीने अगदी आरामात मला खाली झोपवलं आणि मग बाहेर निघून गेली. याचा अर्थ माझा संशय खरा ठरला होता. तेलामध्येच काहीतरी असं औषध मिसळलं होतं की ज्याला लावताच मी बेशुद्ध व्हायचो. काही वेळानंतर माझी बहीण पुन्हा खोलीत परत आली. पण यावेळी ती एकटी नव्हती, तिच्यासोबत अजून कोणीतरी होतं. पण माझे डोळे बंद असल्यामुळे मी त्याला पाहू शकलो नाही. फक्त आवाजावरून मी एवढं ओळखलं की तो कोणी पुरुषच होता. त्याने येताच माझे कपडे बदलले. मला खूपच लाज वाटत होती. मी कोणी लहान मुलगा तर नव्हतो ज्यामुळे दुसरं कोणी माझे कपडे बदलू शकत होता. माझं मन करत होतं की मी आत्ताच उठावं. परंतु मी जर आत्ताच उठून बसलो असतो तर हे लोक पुढे नेमकं माझ्यासोबत काय करतात हे मला कधीच समजलं नसतं. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी मी डोळे बंद करून शांतपणे पडून होतो. मला पाहायचं होतं की शेवटी पल्लवी माझ्यासोबत काय करू इच्छिते. माझ्यासोबत पुढे काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि येणाऱ्या वेळेच्या भीतीमुळे मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होतो. माझं टेन्शन खूपच वाढलं होतं. मग काही वेळाने कोणीतरी मला उचलून बेडवर झोपवलं. मला असं वाटत होतं नक्कीच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडणार आहे. हा विचार करून करून माझी अवस्था खूपच वाईट होत होती. अचानक कोणीतरी माझ्या जवळ आलं आणि मला स्पर्श करू लागलं. त्याच्या आधी की माझ्यासोबत काही चुकीचं होईल मी पटकन माझे डोळे उघडले. तेव्हा माझी नजर माझ्या बहिणीवर पडली आणि तिला त्या अवस्थेत पाहून मी माझे डोळेच बंद केले.
परंतु त्यानंतर माझी बहीण माझ्यासोबत जे वागली त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव महेश आहे. आम्ही लोक खूप गरीब होतो. मला जन्म देताच माझ्या आईचे निधन झाले होते. माझ्या वडिलांनी त्यांना जितकं शक्य होतं मला प्रेम दिलं होतं, माझी काळजी घेतली. आई वडील दोघेही बनून मला सांभाळलं होतं. ते कामावर जायचे तेव्हा मला माझ्या आत्याकडे सोडून जायचे. परंतु आत्याची मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर मला ओरडायची आणि मारहाण सुद्धा करायची. बाबा कामावरून परत यायचे तेव्हा मला रोज काही ना काही जखम झालेली असायची आणि आत्या माझ्या वडिलांसमोर शर्मेने नजर खाली करायची. कारण की चूक तर आत्याची देखील नव्हती, कारण ती घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायची. तरी देखील सारखं सारखं येऊन स्वतःच्या मुलांना सांगायची की खबरदार जर कोणी महेशला मारलं तर. परंतु तिची मुलं तिचं बोलणं कुठे ऐकायची, ते तर मला खूप त्रास द्यायचे. या गोष्टींमुळे बाबा आता खूपच टेन्शनमध्ये राहू लागले. बाबांना माझ्यामुळेच खूपच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागायचा. सर्वांनी बाबांना समजावलं की त्यांनी दुसरं लग्न करावं. परंतु त्यावेळी बाबांची लग्नासाठी एक अट होती की जी मुलगी माझ्यासारख्याच परिस्थितीतून गेली असेल मी त्याच मुलीशी लग्न करेन, जेणेकरून ती माझे दुःख समजू शकेल. तेव्हा आत्याने माझ्या बाबांचं लग्न सवितासोबत लावून दिलं. ती एक विधवा स्त्री होती. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती जी माझ्यापेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठी होती. तिचं नाव पल्लवी होतं. सविता आई आणि पल्लवीने खूप त्रास सहन केला होता. जेव्हा माझ्या सावत्र आईचा नवरा मेला होता तेव्हा तिच्या सासूने तिच्यावर खूप अत्याचार केला होता. नातेवाईक तर तसंही वाईट वेळेमध्ये साथ सोडून देतात आणि त्याच्या स्वतःच्या घरातल्यांनी त्यांची साथ दिली नव्हती. त्यामुळे नाइलाजाने ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. माझे वडील खूप चांगले गृहस्थ होते. त्यांनी पल्लवीला अगदी मोकळ्या मनाने मुलगी म्हणून स्वीकारलं होतं. बाबांनी आईला सांगितलं की तू महेशची आई बन आणि मी पल्लवीचा बाप बनेन. जेव्हा बाबांचं लग्न सवितासोबत झालं त्यावेळेला मी फक्त 5 वर्षांचा होतो. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे मलाही आईचं आणि बहिणीचं प्रेम मिळालं होतं. माझी सावत्र आई माझ्यावर खूप प्रेम करायची आणि पल्लवी देखील माझ्यासोबत अगदी प्रेमाने बोलायची. आता बाबा देखील अगदी आरामात कामावर निघून जायचे. त्यांना त्यांच्या मागे माझी काळजी नसायची. मी देखील आईला आणि पल्लवीला आजपर्यंत कधीच त्रास दिला नाही. वेळ असाच भराभर निघून गेला. परंतु आमच्या घराची परिस्थिती जी आधी देखील चांगली नव्हती ती आता अजूनच जास्त खराब होत गेली. माझे वडील ज्या कारखान्यात काम करत होते तो कारखाना बंद पडला. आम्ही सगळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागलो. नाइलाजाने आईने लोकांच्या घरात जाऊन साफसफाईचं काम करायला सुरुवात केली आणि बाबा पेट्रोल पंपावर काम करायचे. परंतु पगार कमी असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत होती. माझ्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते, त्यामुळे मी घरीच राहायचो. तर पल्लवी सुद्धा 10वी पूर्ण होऊन घरातच बसली होती. आई आणि बाबा बाहेर निघून जायचे तेव्हा मी घरात राहायचो, कारण की पल्लवी घरात एकटी असायची. आई बाबा सांगून जायचे की घरातच थांब, तरुण मुलगी घरामध्ये एकटी आहे, लोकांचा काही भरवसा नाही. जसं आई बाबा बाहेर जायचे तेव्हा पल्लवी बोलायची, महेश तुझी केस खूप खराब होत आहेत, ये मी तुझ्या डोक्यावर तेलाची मालिश करते. मी खूप खुश व्हायचो आणि पल्लवीकडून डोक्यावर तेल लावून मालिश करून घ्यायचो. पण आता असं रोजच होऊ लागलं. माझ्यासाठी हीच आनंदाची गोष्ट होती की पल्लवी माझ्यासोबत खूप चांगली वागायची. नाहीतर जसं जसं ती मोठी होत होती असं वाटायचं की ती प्रत्येक वेळेला कोणत्या तरी खोल विचारात बुडलेली आहे किंवा तिला काहीतरी टेन्शन आहे. माझे काही खास मित्र देखील नव्हते ज्यांच्यासोबत मी खेळू शकलो असतो. माझे मित्र फक्त शाळेपुरतेच मर्यादित होते. पल्लवी माझ्या डोक्याची मालिश करायची तेव्हा मला एक आराम मिळायचा आणि मी गाढ झोपेत जायचो. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की तेलाची मालिश केल्यानंतर 3-4 तास मी झोपलेलंच राहायचो. आणि सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट ही की जेव्हा मी उठायचो तेव्हा माझे कपडे बदललेले असायचे. मी पल्लवीला विचारायचो की माझे कपडे कोण बदलतं, तेव्हा पल्लवी ते बोलणं टाळायची. मला माझ्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर मिळत नव्हतं. एके दिवशी मी टेन्शनमध्ये टेरेसवर फिरू लागलो आणि याचबद्दल विचार करू लागलो. तेव्हा अचानक माझी नजर त्या कपड्यांवर गेली जे कपडे मी सकाळी घातले होते आणि ते ओले होते. अगदी स्पष्ट दिसत होतं की ते कपडे काही वेळापूर्वी धुवून सुकण्यासाठी वाळत टाकले आहेत. परंतु तिथे अजून दुसरे कोणतेच कपडे वाळत टाकलेले नव्हते. फक्त एकच ड्रेस वाळत टाकलेला असायचा. आई तर घरात नसायची, त्यामुळे हे तर अगदी स्पष्ट आहे की पल्लवीनेच माझे कपडे धुवून
वाळत टाकलेले आहेत. मी याबद्दल पल्लवीला काहीच विचारलं नाही. आता रोजच्या रोज असंच होत होतं. जेव्हा मी कधी टेरेसवर जायचो, माझा तो ड्रेस जो मी तेल लावण्याच्या आधी घातलेला असायचा तो धुवून असा वाळत टाकलेला असायचा. माझ्या मनामध्ये आता संशय निर्माण झाला होता की असं काय कारण होतं की पल्लवी माझ्याशी खोटं बोलत होती. या सर्व गोष्टी मला खूपच टेन्शनमध्ये टाकत होत्या. सध्या तरी मला इतकं समजलं होतं की त्या तेलामध्येच काहीतरी असं आहे की ज्याला लावल्यामुळेच मी बेशुद्ध होतो. आता मी बाजारातून दुसरं तेल घेऊन आलो आणि सर्वांपासून लपवून ज्या तेलाने पल्लवी माझी मालिश करायची ते तेल दुसऱ्या बॉटलमध्ये टाकून बाजारातून आणलेलं तेल त्यामध्ये टाकलं, जेणेकरून पल्लवीला माझ्यावर संशय येऊ नये. आज सगळं काही खरं समोर येण्याची वेळ आली होती. पल्लवीपासून देखील माझं मन आता दुरावलं होतं. मी खूप डिप्रेशनमध्ये जात होतो. जेव्हापर्यंत मी हा गुंता सोडवणार नव्हतो मला शांतता मिळणार नव्हती. आजही जेव्हा आई आणि बाबा कामावर निघून गेलेत तेव्हा रोजच्या प्रमाणे पल्लवी मला बोलू लागली की महेश, तुला तेल लावण्याची वेळ झाली आहे. मी शांतपणे खाली बसलो तर पल्लवी मात्र बेडवर बसली आणि माझ्या डोक्यावर तेलाची मालिश करू लागली. मी थोड्या वेळानंतर असं दाखवलं की जणू काही मी झोपलो आहे, परंतु मी जागाच होतो. पल्लवीने मला आवाज दिला आणि माझ्या गालावर थपथप केली. तेव्हा तिला पूर्ण विश्वास बसला की मी बेशुद्ध झालो आहे. तेव्हा पल्लवीने मला अगदी आरामात जमिनीवर झोपवलं आणि कदाचित स्वतः बाहेर निघून गेली. तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि पावलांची चाहूल माझ्याकडे येत असल्याची मला जाणीव झाली. मला समजलं होतं की तिथे अजून कोणीतरी होतं. या सगळ्याचा विचार करून मला अजूनच भीती वाटू लागली. असं तर मी कधीच विचार देखील केला नव्हता की घराच्या बाहेरचा माणूस देखील या सगळ्या खेळामध्ये सामील असेल. परंतु हा दुसरा माणूस कोण असू शकत होता? आता मला उठवून एका गाडीमध्ये झोपवलं गेलं. माझ्यासाठी एक एक गोष्ट हैराण करणारी होती. पहिले तर बाहेरचा कोणीतरी माणूस आतमध्ये आला आणि आता ही गाडी. हे सगळं काय होतं? आता पल्लवी हळूहळू आवाजात बोलत होती की लवकर कर, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. याच्या आधी बाबा घरी परत येतील, आपल्याला परत यायचं आहे. पल्लवीचं बोलणं ऐकून मला खूप भीती वाटू लागली. मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत काय होणार होतं. माझं टेन्शन वाढतच होतं. जेव्हा गाडी एका ठिकाणी येऊन थांबली तेव्हा मला काही लोकांनी स्ट्रेचरवर टाकलं आणि मला कुठेतरी घेऊन जात होते. मी खूपच घाबरलो होतो. असं वाटत होतं की एखाद्या दवाखान्यात मला घेऊन जात आहे. माझ्यासोबत माहीत नाही काय होणार होतं. हे लोक माझी किडनी वगैरे तर काढून विकणार नव्हते ना? कारण आजकाल तर अशा खूप साऱ्या केसेस समोर येत होत्या. लोकांना बेशुद्ध करून त्यांच्या किडन्या वगैरे करोडो रुपयांमध्ये विकायचे. मग मला एका ठिकाणी आणून थांबवलं गेलं जिथे खूप सारा गोंधळ होता. जेव्हा माझ्याकडून अजून सहन झालं नाही तेव्हा मी डोळे उघडले आणि एकदम उठून उभा राहिलो. तेव्हा सर्व लोक मला पाहून शांत झाले. असं वाटत होतं जणू काय सर्वांना सापाने डंख मारला आहे. माझी नजर जेव्हा पल्लवीवर गेली तेव्हा तिचा अवतार आणि कपडे बघून मी रागाने वेडापिसा झालो. कोणत्याही भावाला स्वतःच्या बहिणीला त्या अवस्थेत पाहणं म्हणजे त्याचा शर्मेने जीव गेल्यासारखंच असतं. पल्लवीने एका वेश्यासारखे कपडे घातले होते. सुरुवातीला तर मला असं वाटलं की मी एखाद्या कोठ्यावरच आलो आहे. ती एखाद्या कोठेवालीप्रमाणे दिसत होती. पल्लवी आता खूप घाबरलेली होती. भीती तिच्या डोळ्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसत होती. पल्लवी माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि बोलू लागली की मी तुला सर्व काही सांगेन. इथे काही तमाशा करू नकोस. इथे एका नाटकाची शूटिंग होत आहे. जेव्हा माझी नजर दीपकवर गेली तेव्हा मला समजलं की या सगळ्यांमध्ये हा देखील सामील आहे. कारण की तिथे उपस्थित असलेले बाकी सगळे चेहरे माझ्यासाठी अनोळखी होते. तिथे एक नाटक चालू होतं ज्यामध्ये पल्लवी वेश्या झाली होती आणि मी पल्लवीचा आजारी भाऊ जो एका आजारपणामुळे बेशुद्ध होतो. त्यावेळी मला पल्लवीने सांगितलं की मी आपल्या घराच्या परिस्थितीमुळे अक्षरशः वैतागले होते. आपल्या घराची परिस्थिती, आईबाबांचं टेन्शन मला सहन होत नव्हतं. माझ्या लग्नाचं वय देखील झालं होतं, परंतु जिथे खाण्याचेच वांदे असतील तिथे लग्नाचा खर्च कसा काय केला जाईल. पल्लवीने सांगितलं की मला आपल्या परिसरातील मुलगा दीपक खूप आवडतो जो अशा नाटकांमध्ये काम करतो. त्यानेच पल्लवीला समजावलं की तू देखील माझ्यासोबत चल आणि नाटक कर. कोणीही तुला ओळखणार नाही आणि तुला तुझ्या कामाचे पैसे देखील भेटतील आणि तू स्वतः तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करशील. पल्लवीने रडत रडत सांगितलं की शूटिंगच्या दरम्यान दीपकने सांगितलं की डायरेक्टरला एक असा मुलगा पाहिजे जो रुग्णांचा रोल प्ले करू शकेल.
आणि तो नाटकांमध्ये तुझा भाऊ झालेला असेल. नाटकामध्ये हेच दाखवावं लागेल की तू तुझ्या आजारी भावामुळे वेश्या बनायला मजबूर झाली होतीस. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि मी दीपकला म्हणाले की आपण तसंही महेशला बेशुद्ध करतो, मग त्याच्याकडूनच आपण हे काम करून घेतलं तर. तो तसाही बेशुद्ध होऊन पडलेला असतो. आपण डायरेक्टर सरांना हे सांगू की खरोखरच माझा भाऊ आजारी आहे आणि त्यामुळेच तुम्ही या रोलसाठी त्यालाच निवडा, जेणेकरून तुम्हाला माणूस देखील भेटेल आणि मला माझ्या भावाच्या इलाजासाठी पैसे देखील जमा होतील. त्याच्या हिश्श्यातून मिळणारे पैसे आपण आपल्या लग्नासाठी जमा करू. दीपकला माझं म्हणणं पटलं होतं. आम्ही डायरेक्टर सरांना हे सर्व सांगितलं तेव्हा ते देखील तयार झाले. दीपक तुझे कपडे बदलायचा आणि आम्ही शूटिंग कार घेऊन तुला त्या कारमध्ये टाकायचो. काही दिवस तरी खूप सगळं काही व्यवस्थित चालू होतं, परंतु त्यानंतर तुला संशय येऊ लागला. परंतु परत येताना आमच्याकडे इतका वेळ नसायचा की तुला पुन्हा तेच कपडे घालावेत, कारण की आईच्या येण्याची वेळ झालेली असायची. त्यामुळे दीपक लवकर निघून जायचा. परंतु आज अचानक तुला जाग आली. मी या तेलामध्ये बेशुद्धचं औषध टाकायची ही आयडिया देखील मला दीपकनेच दिली होती. मला माफ कर, मी तुला बेशुद्ध केलं होतं, कारण मला भीती होती की जर तू शुद्धीत असतास तर सर्व काही आईबाबांना सांगितलं असतंस, मग त्यांनी मला कधीच नाटकामध्ये काम करण्याची परवानगी दिली नसती. बाबा माझ्या लग्नामुळे खूपच टेन्शनमध्ये आहेत. मला बाबांचं ओझं कमी करायचं होतं. ते माझे सख्खे वडील नसून देखील त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे, परिसरात इज्जत दिली आहे आणि मला कधीही जाणीव करून दिली नाही की मी त्यांची सावत्र मुलगी आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, कमीत कमी त्यांचं ओझं तरी कमी करू शकते. पल्लवीचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरोखरच तिच्या लग्नाचं वय झालं होतं आणि ती जवळपास आता 23 वर्षांची झाली होती. जर वय अजून थोडं वाढलं तर स्थळं येणं खूप कठीण होतं आणि कोणत्याही हुंड्याशिवाय गरिबाच्या मुलीसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. मी पल्लवीला म्हणालो की तू हे सगळं मला सांगू शकली असतेस, आई वडिलांना देखील विश्वासात घेऊ शकली असतीस, त्यांनी तुला नकार दिला नसता. यावर पल्लवी बोलू लागली की नाही रे, तुला नाही समजत. आईबाबांनी मला हे काम कधीच करू दिलं नसतं. मी त्यांना ओळखते. जर बाबांना फक्त एवढं जरी समजलं की मी काम करू इच्छिते तरी देखील ते खूपच उदास होतील. ते खूपच हळव्या मनाचे आहेत. त्यामुळेच मी त्या दोघांनाही सांगितलं नाही. आता तू देखील त्यांना हे अजिबात सांगू नकोस, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटेल. दीपक मला बोलू लागला की तू देखील आमच्यासोबत काम कर आणि तुझ्या आईवडिलांचा आधार हो. तेव्हा मी देखील तयार झालो. मी पल्लवीला वचन दिलं की मी कोणाला काहीही सांगणार नाही. आई बाबा देखील घरी आले होते. पल्लवीने जेवण बनवलं होतं. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. या दरम्यान इकड तिकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहिल्या. मग काही दिवसानंतर मला एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मी ते नाटकातलं काम सोडून दिलं. मी तिथे मन लावून काम करू लागलो. बाबा नेहमीच बोलायचे की मला माझ्या मुलावर खूप गर्व आहे. तेव्हा पल्लवीला स्वतःची थोडी लाज वाटायची, परंतु मी तिला प्रत्येक वेळेला धीर दिला होता. मग एके दिवशी पल्लवीने देखील ते काम सोडून घरामध्ये शिकवणी घ्यायला सुरुवात केली. आता आमच्या घराची परिस्थिती खूप सुधारली आहे. जेव्हा दीपकचं स्थळ पल्लवीसाठी आलं तेव्हा सर्वजण खूप खुश झाले. दीपकला सर्वजण ओळखतच होते, त्यामुळे कोणाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि मग आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे खर्च करून पल्लवीचं लग्न लावून दिलं. आता पल्लवी खूप खुश होती. तिच्या आनंदातच आम्ही सगळे आनंदी होतो. मित्रांनो, गरजेचं नसतं की आपण प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगत सुटावी. स्वतःच्या भल्यासाठी किंवा आपल्या लोकांची मनं जपून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनातच ठेवणे देखील गरजेचे असते. त्यामुळे आजपर्यंत मी आईबाबांना या गोष्टीबद्दल कळू दिलं नाही की पल्लवी आणि दीपकने माझ्यासोबत काय केलं होतं. दीपकने देखील ते काम सोडून स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय चालू केला आहे आणि तो त्यामध्ये खुश आहे. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.